लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशभरात चालू आहे। लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला असून आता पाचव्या टप्प्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा मुंबई, पालघर, भिवंडीमध्ये पार पडेल। 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडणार असून 18 मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील। अवघे काही दिवस प्रचारासाठी उरल्याने उमेदवारांनी प्रचारासाठी वेग धरलाय। याच दरम्यान पालघर लोकसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी त्यांच्या प्रचारार्थ 14 मे रोजी जव्हार व मोखाडा विभागातील साकूर, कौलाडे, पवारपाडा, झाप, नांदगाव, भुरीटेक, पारथडी, सिरसगाव, सातुर्ली, पोसेरा, मोखाडा येथील गावांना भेटी दिल्या। दरम्यान 13 मे रोजी सोमवारी जव्हार, साकूर येथे झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळाने नुकसान झालेल्या घरांची त्यांनी यावेळी पाहणी केली आणि तत्काळ पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या। तर याच दरम्यान ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी महिला बचत गटांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत पुढील काळात आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचे राजेंद्र पाटील यांनी त्यांना आश्वासित केले। तसेच जव्हार येथे डहाणू तलासरी विभागातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला।